नमस्कार, न्यूज टेक मराठीच्या फेसबुक लाईव्ह मध्ये मी श्रद्धा तुम्हा सर्वांचं स्वागत करते. आज बदलापूर शहरात तब्बल 35 महिलांचा ग्रुप आला, तो म्हणजे माहेर वाशिण. या ठिकाणी प्रभाजी शिर्के यांच्या माध्यमातून खरं तर ही माहेर वाशिण संकल्पना पहिल्यांदाच आणण्यात आलेली आहे आणि अगदी 35 मैत्रिणी आज एकत्रित आलेल्या आहेत आणि आपण म्हणू शकतो की आईकडे आनंद आणि आईकडे पाहुणचार घेण्यासाठी त्या आलेल्या आहेत. अधिक मास महिन्यामध्ये बऱ्याचदा या सगळ्या गोष्टी पाहुणचार आपल्याला पाहायला मिळतात आणि आपण बघत असाल तर विविध गेम्स या ठिकाणी खेळले जातात, विविध कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केले जातात. मग तुम्हाला कोणताही कार्यक्रम घ्यायचा असेल, छोट्यापासून मोठ्यापर्यंत, वाढदिवसापासून लग्न समारंभापर्यंत, ते सगळे कार्यक्रम तुम्ही माहेर वाशिण या ठिकाणी घेऊ शकणार आहात. आणि या मैत्रिणी आज बघत असाल अर्थात आता गेम्स खेळले जातात. यापूर्वी सुद्धा आपण या ठिकाणी आलो होतो आणि तेव्हा ओटी भरणी असू द्यात किंवा गेट टुगेदर असू द्यात, असे विविध कार्यक्रम आपल्याला पाहायला मिळतात. अगदी आजी पण खूप एन्जॉय करतायत. गाण्यांवर नाचून गाऊन चेहऱ्यावरती एक हास्य आपल्याला या महिलांच्या, या मैत्रिणींच्या चेहऱ्यावर पाहायला मिळतंय. टोपीचा एक गेम आहे, तो या ठिकाणी खेळला जातोय. तुम्हालाही कोणताही कार्यक्रम या ठिकाणी करायचा असेल तर तुम्ही माहेर वाशिणला संपर्क साधू शकता. आज बघत असाल तर या 35 महिला एकाच ग्रुपच्या आहेत आणि अगदी त्या एन्जॉय करण्यासाठी ते आलेले आहेत. आपण माझ्या मते त्यांच्याच पहिल्या प्रतिक्रिया घेणार. कधी आलात तुम्ही इथे? आम्ही आज सकाळी आलो आहे. अच्छा, काय काय केलं सकाळी आल्यापासून? छान छान त्यांनी बनवलेला आम्ही ब्रेकफास्ट केला. स्पेशल करंजी आम्हाला खूपच आवडली, म्हणजे अप्रतिम, त्याला कुठलाच तोड नाही. आणि घावडे चटणी, खूप छान स्वागत केलं त्यांनी, आईसारखं ओवाळलं. आणि आता छान आम्ही गेम खेळतोय, मज्जा करतोय. यापूर्वी सुद्धा आले होते की पहिल्यांदा? नाही, पहिल्यांदाच पहिल्यांदा आले. म्हणजे अनुभव छान आलाय तुम्हाला? किती एन्जॉय केला? खूप एन्जॉय केलाय. आणि अधिक महिना असल्या कारणाने त्यांनी आमचं इतकं छान स्वागत केलंय ना की आमच्या घरी पण एवढं मस्त स्वागत आमचं झालेलं नाही, माहेरी आल्यासारखं वाटलं. म्हणून नाव माहेर वाशिण आम्हाला आता आला. आपली मुंबई टीम आहे, पूर्ण योगा टीम आहे आणि ह्या मॅडम आहेत त्यांच्या संस्कार योगा आमच्या क्लासचं नाव. किती म्हणजे आता आल्यापासून आता गेम्स वगैरे, आता जेवण वगैरे कधी आणि काय पुढचा काय प्लॅन आहे आता? त्या आता मॅडम ठरवतील. त्या ह्या मॅडम आल्या आहेत ना. बऱ्याचदा असं होतं की आईची कमी असते कधीतरी, म्हणजे आपलं लग्न होतं, मग नंतर संसार, सगळ्या गोष्टींमध्ये कधीतरी आईची कमी असते, ती भरून निघाली. खूपच छान. ह्याच्या आधी आमचं असं एवढं कोणीच केलं नव्हतं. म्हणजे घरी होतं पण हे खरोखर माहेर वाटत. काय प्रतिक्रिया आपल्या? म्हणजे आपल्या माहेरपेक्षा पण जास्त त्यांनी केलंय आमच्यासाठी. नाव हे खरोखर आम्हाला जाणवलं की या नाव योग्य दिलं त्यांनी. इतकं छान प्रकारे आमचं स्वागत केलं. जेव्हा ओवाळलं ना तेव्हाच समजलं का हे खरोखर माहेरच आहे. असं माहेर कधीच नाही भेटलं. म्हणजे घरी आल्याची उणीव भरून काढलेली आहे.
घरी आल्यावर आई आपलं औक्षण करते, तो सगळा अनुभव तुम्हाला इथे आला असेल. हो आला आला तुकडा पण ओवाळून टाकला त्यांनी. खूप सुंदर. म्हणजे आमची नजर पण काढली तुकडा ओवाळून. असं छान आणि सुंदर स्वागत केलं आणि छान वाटलं. आणि आमची प्रोत्साहन मिळालं की आम्ही पण असंच केलं पाहिजे. बीनाताईंनी पण आमचे इतके सुंदर गेम घेतले की आम्हाला कसलंच उणीव भासू दिली नाही. मजा केली. आम्हाला वाटलं की नुसतं इथे काय म्हणजे स्विमिंग नाही काय नाही कसं काय होणार, पण इथे आल्यावर ती इतका वेळ कधी गेला आम्हाला कळलंच नाही. आणि मीनाताईंना थँक्स. मीना बहीण आहे ना, त्यांनी आम्हाला आमच्या मिस्टरांनाही फोन करून आय लव्ह यू बोलायला लावलं. जे तुम्ही कधी लवकर बोलला ते घाबरले, समोरून ते घाबरले काय बोलते. काय झालं आता माहेर वाशिंमध्ये कायमच जा, म्हणजे रोजच अगदी हे सगळं म्हणजे आज त्याच्या चेहऱ्यावर जो हसू पाहायला माझ्या मते रोज घर काम मुलं संसार सगळ्यामध्ये असेल, आणि आज या सगळ्या मैत्रिणींनी स्वतःसाठी थोडा वेळ काढलेला आहे, एक दिवस काढला आणि इथे आला. इतरांना सजेस्ट कराल का तुम्ही इथे? नक्की नक्की एकदम. प्रभाताईंना बघून तर आमच्यात अजूनच एनर्जी आली. आम्ही स्वतःहून दुसऱ्यांना आवर्जून इथे इन्व्हाइट करू की इथे या तुम्ही. खूपच एनर्जेटिक आहे. अर्थात एवढं सगळं म्हणजे माहेरवाशीण नाव आहे, पण आज त्या स्वतः त्यांच्या मुखातून आलेलं आहे की माहेरला आल्यासारखं वाटतंय. आज आईच्या चेहऱ्यात पुन्हा एकदा अश्रू आलेत. काय सांगाल आज या प्रतिक्रिया आहे? कायम आनंदाश्रू असतात आणि माझ्यासाठी तर हा आनंद रोज आहेच. मी खरं यांना बघितलेलं नसतं. माउथ टू माउथ पब्लिसिटी असते की तुम्ही माहेरवाशीणला जाऊन या, आणि त्या विश्वासाने इथे येतात. तो विश्वास जपणं हे खूप महत्वाचं असतं. आणि म्हणजे मी तर असं म्हणेन की वय हे आकडे आहेत, हे तुम्हाला आज इथे आल्यावर कळलंच असेल. त्याच्यामुळे मी कसं करू काय करू, मी थकले मला जमत नाही असं कधीच आयुष्यात म्हणायचंय. नकारात्मक विचारच करू नका. कायम पॉझिटिव्ह राहा. तुमची तब्येत पण छान राहील. स्वस्थ राहा, मस्त राहा, छान राहा आणि व्यस्त राहा. वेळ काढून माहेर वाशिंडला या. अर्थात तर या यांना बोलायचं इकडे या, सगळ्यांमध्ये आपण बोला. मी एकच सांगेन, प्रभा आईसाठी आमच्यासारख्या लेखी तर ह्या कमीच आहेत, अशा असंख्य लेखींची शुभेच्छा आणि आशीर्वाद त्यांना लाभोत आणि तुम्हाला खूप खूप उदंड आयुष्य लाभो. आणि तुमच्या ह्या पुढच्या वाटचालीसाठी खरंच मनापासून आम्ही सगळेजण प्रार्थना करू. तुमच्या एनर्जीला तुमच्या सगळ्या गोष्टींना आमचा सलाम आहे. खरंच तुमच्या डोळ्यातले अश्रू आमच्याबद्दलचं प्रेम सतत व्यक्त करत राहणार आणि आम्ही तुम्हाला कधीच नाही विसरणार. बघा त्या बोलतानाच प्रभा आई म्हणून हो, म्हणजे मी म्हटलं ना की एक माझं आई पण ना माझं भरून निघालं. म्हणजे नेहमी मला असं म्हणतो ना की स्वामींनी मला जी भूमिका दिली ती खूप विश्वासाने दिलेली आहे की मुलाला जन्म न देता मी आज आईच्या भूमिकेत आहे. असंख्य लेखी दिल्यात मला. आई तू कशी आहेस, मला खरंच रोज फोन येतात, रोज मेसेज येतात. एक दिवस जर मी स्टेटस नाही टाकलं, काय झालं बरं नाही का तुला, म्हणजे इतकं काळजी घेणार आहे. आणखीन काय हवं, खूप दिलं मला स्वामींनी आणि या सख्यांनी मला खूप प्रेम दिलं. आम्हाला खरंच छान केलं एवढं. खूप आम्हाला आई म्हणजे आईच, आमच्या आई खूप भरून आलंय आमचं, म्हणजे आमचं मनच खूप भरून आलंय. इतर महिलांच्या डोळ्यात सुद्धा अश्रू आलेले आहेत. अर्थात हे महिला आपल्याला पाहायला, तुम्ही सुद्धा आज एन्जॉय करायला इथे आल्या. कसं वाटलं इथे आल्यानंतर? खूप चांगलं वाटलं आम्हाला, खूप म्हणजे खूपच चांगलं आहे. माहेरी आल्यासारखं. माहेर मिस करत असाल. हो हो, इथे ती उणीव भरून दिसते. हो. अर्थात तर आज या सगळ्या मैत्रिणी, जवळपास 35हून अधिक मैत्रिणी आज एकत्र आलेल्या आहेत. माहेर वाशिण आपल्या बदलापूर शहरात असणारी ही एक आपण उपक्रम म्हणू शकतो, आपण ही संकल्पना म्हणू शकतो, जी प्रभाताईंनी सुरू केलेली आहे. ज्या महिलांना खरं तर आईची कमी आयुष्यभर असते आणि ती उणीव आईची भरून काढण्यासाठी आई आपल्यासाठी जे करते ना, त्या सगळ्या गोष्टी प्रभाताई म्हणाल्या मगाशी, प्रभा आई या ठिकाणी करत असतात. मग आल्यानंतर मुलीचं औक्षण करण्यापासून ते तिचा पाहुणचार आणि त्यानंतर तिला आनंद कशामध्ये मिळेल, या सगळ्या गोष्टी
करण्यासाठी आपण बघत असाल प्रभाताई आणि त्यांची संपूर्ण टीम असते या ठिकाणी. तर त्या सगळ्यांच्या माध्यमातून मग तो पाहुणचार सुद्धा खूप चांगला केला जातो. आणि आज सुद्धा अशीच एक भायखळून आलेल्या या सगळ्या मैत्रिणी आहेत ज्यांनी ते खूप एन्जॉय केलं. त्यांच्या प्रतिक्रिया आपण ऐकल्यात. तुम्हाला सुद्धा तुमचा कोणताही कार्यक्रम करायचा असेल किंवा असं एन्जॉय करायचं असेल तुमच्या आईला, काकीला, मावशीला, आत्याला, कुणालाही, त्यांना सगळ्यांना एखाद्या ठिकाणी पिकनिक, म्हणजे मी तर म्हणेन ताई मगाशी म्हणाल की आम्हाला वाटलं की इथे स्विमिंग पूल नाही, पण काय करणार इकडे, पण त्यांनी त्याहून जास्त एन्जॉय केलंय इकडे. तर हा आनंद तुम्हाला सुद्धा घ्यायचा असेल तर नक्की आपल्या बदलापूर शहरात माहेरवाशीण ही संकल्पना आहे, एकदा आवर्जून भेट द्या. व्हिडिओ जर्नलिस्ट साहिल काळेसह श्रद्धा ठोंबरे, न्यूज टेक मराठी, बदलापूर.